नमस्कार, डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे घरच्या घरी शुगर तपासताना. आपल्याला मधुमेह झाला असेल आणि वेळोवेळी रक्तातील साखर तपासण्याची गरज भासत असेल, तर आपल्याला आहाराविषयी सवय बदल करणे गरजेचे आहे. त्याचवेळी आहार, जीवनशैली आणि औषधाच्या सूचनांचे योग्य रीतीने पालन करायला हवे. एवढेच नाही तर रक्तातील साखर वाढली असेल तर त्याची तपासणी घरच्या घरी सहजपणे औषधांनी किंवा घरगुती उपायांनी करू शकतो. आजच्या काळात ब्लड शुगरची तपासणी घरात केली जाते. सर्वसाधारणपणे रक्तातील साखर तपासणीसाठी ग्लुकोमीटरचा वापर केला जातो. मात्र अनेकदा आपल्या किरकोळ चुकीमुळे रक्तातील साखरेची मोजणी अचूक होत नाही. काही वेळा रीडिंग कमी जास्त दाखवते. जर आपल्याला असाच अनुभव येत असेल तर त्याची तपासणी करताना काही गोष्टींचे पथ्य पाळणे गरजेचे आहे. यानुसार ब्लड शुगरची रीडिंग अचूक येईल. जेवण केल्यानंतर तपासणी. दुपारचे जेवण झाल्यानंतर लगेचच ब्लड शुगरची तपासणी केली तर आपल्याला नेहमीच त्याची रीडिंग वाढलेली दिसेल. त्यामुळे आपण जेवण, नाश्ता किंवा हेवी पदार्थाचे सेवन केल्यानंतर लगेच ब्लड शुगर तपासू नये. म्हणूनच शुगर लेवल नेहमीच 2 किंवा 3 तासांनी त्याची तपासणी करायला हवी. सुई टोचण्याची वेळ. ब्लड शुगर तपासणीचे परिणाम अचूक येण्यासाठी दिवसभरात कधीही चाचणी करणे हिताचे ठरेल. वेळेनुसार किंवा वातावरणानुसार आपल्या शरीरात बदल होत असतात, त्यामुळे शुगरच्या पातळीवर वेळेचा देखील परिणाम होतो. बोटावर सुई टोचणे. रक्तातील साखर तपासणी करताना साधारणपणे एकाच बोटातील रक्त नेहमीच घेतले जाते. ही सर्वात मोठी चूक आहे. या कृतीमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो आणि जखमही होऊ शकते. अशा रीतीने रक्तातील साखरेची पातळी मोजण्यासाठी एकाच बोटाचा वापर करू नये आणि बोटात बदल करून रक्ताचा नमुना घ्यावा. एकाच सुईचा सतत वापर. 5 ते 6 वेळेस एकाच सुईचा वापर करणे किंवा दीर्घ काळापर्यंत एकाच सुई वापरणे ही एक धोकादायक सवय आहे. या सवयीमुळे आपण दूर राहिले पाहिजे. एकच सुई सतत वापरल्याने संसर्ग म्हणजे इन्फेक्शन होण्याची भीती असते. त्यामुळे ठराविक काळानंतर ती सुई नष्ट करणे गरजेचे आहे आणि नव्याने सुई वापरण्याबाबत आपण दक्ष राहिले पाहिजे. सुईची खोली. चाचणीसाठी लान्सिंग उपकरण हे सुईच्या खोलीसह येतात. आपण बोटाच्या त्वचेच्या जाडीनुसार यात बदल करू शकतो. बोटाला सुई योग्य रीतीने टोचली जावी यासाठी सुईला 3 ते 4 या दरम्यान निश्चित करायला हवे. सॅनिटायझेशन. ज्या ठिकाणी आपल्याला सुई टोचायची आहे तो भाग निर्जंतुकीकरण करणे म्हणजे स्टराईल करणे गरजेचे आहे. सुई टोचण्यापूर्वी संबंधित भाग स्वच्छ करायला हवा. सुई टोचण्याची घाई करू नका. त्वचा कोरडी आणि स्वच्छ झाल्याची खात्री झाल्यानंतरच सुई टोचावी. शुगर लेवल दरम्यानचे व्हेरिएशन. काही वेळा उपकरणानिहाय ब्लड शुगरची रीडिंग वेगवेगळी असते. त्यामुळे संबंधित उपकरणाच्या निकषाचे पालन करत चाचणी घ्यावी. रीडिंगमध्ये काही अंतर राहत असेल तर घाबरून जाऊ नये. ग्लुकोमीटर खरेदी करण्यापूर्वी जर आपण ग्लुकोमीटर खरेदी करत असाल तर डॉक्टरांशी किंवा केमिस्टशी संपर्क साधावा, कारण बाजारात अनेक कंपन्यांचे ग्लुकोमीटर उपलब्ध आहेत. परिणामी कोणता चांगला कोणता खराब हे केमिस्ट किंवा डॉक्टर यांना माहीत असते. त्यामुळे त्यांच्याकडून आपण सल्ला घेणे गरजेचे आहे आणि योग्य आणि दर्जेदार ग्लुकोमीटर खरेदी करावा. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.